शिवली येथील बाल चिकित्सालय या क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे ते एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली, तसंच हल्ला केलेला आहे आणि अश्लील शिवीगाळ केली। या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक 884/2025 कलम 74-19-115-2 भारतीय न्याय संहिता या अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे। या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे। तर त्याचा शोध कुठपर्यंत झालेला, कारण घटना 24 तास झालेले आहेत, काय ठाव ठिकाण लागला काय, पोलिसांच्या हाती लागला? बरोबर आहे, त्याच्या मित्रामार्फत आम्ही त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आहे आणि त्याच्या मार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेत आहोत। तर काय बॅकग्राऊंड कळालेलं आहे का, की तो अशा स्वरूपाचा आहे, गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, सराईत आहे, काय नेमकं त्याचं बॅकग्राऊंड कळालं? नाही, अजून बॅकग्राऊंड समजलेलं नाही आहे, पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू। गुन्हा आपण गुन्हे नोंदवून दाखल केलेला आहे, यापेक्षा काही कठोर गुन्हे पुढे दाखल होतात, त्याप्रमाणे आम्ही माहिती घेऊन पुढची कारवाई करू।